हॅलो फ्रेंड्स, सुरुवात करूयात नेक्स्ट क्वेश्चन साठी. एक्सरसाइज 1.1 आपण डिस्कस करतोय पहिल्या चॅप्टरची. हा शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 14. काय दिलं याच्यामध्ये? फाइंड द अँगल बिटवीन आवर हँड राईट अँड मिनिट हँड इन अ क्लॉक ऍट सो अँड सो टाइम. तर पहिल्यांदा आपल्याला एक 2-3 गोष्टी नोट कराव्या लागतील. समजा ही एक घड्याळ आहे राईट आहे, क्लॉक आहे. इथल्या थोडीशी नंबर्स टाकूयात आपण इथे. हे 12 आहे, इथे 3 असणार आहे, हा इथे 9, इथे असेल 6, मग परत इथे 1 2 4 5, इथे 7 8 10 11 आणि 12 राईट आहे. काय करावं लागेल बघा, इथे समजा 12 पासून परत पूर्ण एक रोटेशन जर करून एखादा तास काटा किंवा मिनिट काटा जर पूर्ण एक रोटेशन करून जर आला तर ह्या एका रोटेशनचं मेजरमेंट आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे 360 डिग्री राईट आहे. 1 रोटेशन. परंतु आता ह्या रोटेशनचे किती भाग झालेत? 12 भाग झालेत. इथे आपण किती पार्ट्स लिहित बरोबर? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 राईट आहे. तर ह्या रोटेशनचे पूर्ण 12 पार्ट करून आपण प्रत्येक पार्टला एक एक नंबर दिलेला आहे. तर ह्या 2 नंबर मधला अँगल किती होतो ते अगोदर आपण डिसाइड करूया. तर 12 ने डिवाइड केलं तर आपल्याला 30 डिग्री मिळणार आहे राईट आहे. समजा हा इथे एक असा एक काटा आहे आणि इकडे समजा इथे एक काटा आहे. तर ह्या 2 नंबर मधला हा इथला अँगल बनणार मित्रांनो 30 डिग्री राईट आहे. तर नंबर 1 लिहूयात आपण. तुम्ही पण नोंद करा. अँगल बिटवीन 2 numbers इक्वल टू 30 डिग्री राईट आहे. 2 नंबर मधला अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. म्हणजे 12 आणि 1 च्या मध्ये अँगल 30, परत इथला अँगल 1 आणि 2 च्या मधला 30, 2 आणि 3 मधला अँगल किती होणार आहे? 30. किती झाले? 30 30 30 म्हणजे टोटल झाले 90 डिग्री. म्हणजे 12 पासून 3 पर्यंत बरोबर 90 डिग्री हे होतातच राईट आहे. हे झालं कन्फर्मेशन. तर कुठल्याही सलग 2 नंबर मात्र, जसं 12 आणि तुम्ही 2 कन्सिडर करा, तर 12 पासून 2 पर्यंत 2 नंबर्स होतात. तर 2 नंबरचे अँगल किती होणार? 30 गुणिले 2 म्हणजे 60 होणार. समजा 7 पासून 10 पर्यंत किती अँगल बनतो हे शोधायचं असेल तर 7 ते 10 मध्ये किती नंबर्स आहेत बघा. हा 1, हा 2 आणि इथला एक 3 है ना. 1 2 3. तर 3 गुणिले 30 90 होणार. समजा 5 आणि 7 मधला अँगल किती होणार असं जर असेल, एक आपला कुठला तरी काटा एक 5 वर एक 7 वर जर असेल एक्झॅक्ट, तर किती अँगल होणार? हा 30 आणि हा 30, टोटल होईल 60. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की इथे जे घड्याळामध्ये हे जे नंबर्स आहेत मित्रांनो, तर सलग 2 नंबर मध्ये अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. हा पहिला पॉइंट झालेला आहे. त्यानंतर ह्या प्रत्येक 2 नंबर मध्ये बघा, तुम्ही मार्क लक्षात घेतला असेल तर हे छोटे काही मार्किंग केलेली असते है ना. ह्या प्रत्येक 2 नंबर हे छोट्या छोट्या मध्ये 5 भाग असतात, त्याचे 5 भाग केलेले असतात. तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर. आणि नाहीतर आपण याला काय म्हणतो, समजा इथून इथपर्यंत जर मिनिट काटा आला तर आपण म्हणतो 5 मिनिटं झाले, हे मग आणखीन 5 मिनिट झाले, आणखी 5 मिनिट झाले, इथून इथपर्यंत म्हणतो 15 मिनिट झाले, हे अर्धा तास झाला म्हणतो 30 मिनिट 45 मिनिट, आणि मग परत इथे जर जागा राहिला तर 60 मिनिट म्हणजे 1 तास होतो. म्हणजे इथले जे छोटे जे पार्ट्स आहेत 2 नंबर मधले, समजा 4 आणि 5 मध्ये हे छोटे पार्ट्स असतात है ना. ह्याचे एकूण 5 भाग होतात, 1 2 3 4 5. मग त्या छोट्या मार्किंग मधला अँगल किती असेल? तर त्या छोट्या मार्किंग मधला अँगल जर काढायचा असेल आपल्याला तर 2 नंबर मधला अँगल असतो 30 डिग्री. मग या परत 30 डिग्रीचे आपण 5 भाग केलेले असतात. 5 भाग केल्यामुळे मग इथला तो छोट्या मार्किंग मधला जो अँगल येणार आहे तो येणार आहे 6 डिग्रीचा राईट आहे. तर इथे आपण लिहूयात नंबर 2, अँगल बिटवीन स्मॉल मार्किंग्स है ना, तो असेल 6 डिग्रीचा राईट. नेक्स्ट ओके, थोडस आवर हँड बद्दल आपण काही इन्फॉर्मेशन मिळूयात. बघा 1 तासामध्ये काय होणार? समजा आवर हँड सध्या सपोज 3 वर आहे. कितीवर आहे? 3 वर आहे राईट. हा आवर हँड आहे, सध्या तो 3 वर आहे. 1 तासानंतर काय होईल? त्याची पोझिशन इथे येईल ती 4 वर
राईट आहे. मग एका तासामध्ये आवर हँड किती डिग्रीतनं मूव्ह होणार? बघा, पहिल्यांदा तो 3 वरती होता, आता तो कुठे यायला लागलाय? तो 4 वर यायलाय. म्हणजे एक नंबर पूर्ण व्हायला लागलाय ना 3 पासून 4 पर्यंत. आणि आताच आपण लक्षात घेतले की अँगल बिटवीन टू नंबर्स इक्वल टू 30 डिग्री. तर 2 नंबर मधला इथला जो अँगल आहे तो आहे 30 डिग्री. म्हणजे आवर हँड एका तासामध्ये 30 डिग्री मधून मूव्ह होतो. राईट आहे. इथे आपण काय करूयात? आवर हँड असं लिहूयात. ओके, आवर हँड. आवर हँड बद्दलचं ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन आहे इन 1 hour इट मूव्स, है ना. किती मूव्ह होतो तो आवर हँड एका तासामध्ये, है ना. तर तो होतो 30 डिग्री मधनं मूव्ह होतो. याचाच अर्थ काय होतो? 1 तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट, है ना. तर 60 मिनिटामध्ये तो 30 डिग्रीतनं मूव्ह होतो. दुसरा पॉइंट आपण घेऊयात. इन 60 मिनिट्स, है ना. इन 60 मिनिट आवर हँड मूव्स इक्वल टू, तो किती मूव्ह होतो? तर तो होतो, आता इथेच आपण नोट केलेलं आहे, 30 डिग्री, है ना. तास काटा एका तासामध्ये 30 डिग्रीतनं मूव्ह होतो. एका तासामध्ये 30 डिग्री मूव्ह होतो म्हणजेच 60 मिनिटामध्ये तो 30 डिग्री मूव्ह होतो. तर सरळ इथे रिलेशन काय आहे? जेवढे मिनिट आहेत त्याचे अर्धे डिग्री होणार. तर ज्याला आपण वाटतं तर असं स्टार करून लिहूयात. इन 1 मिनिट, है ना. एका मिनिटामध्ये आवर हँड किती मूव्ह होतो? मूव्स हाफ डिग्री. लक्षात ठेवायचं, है ना. तर 10 मिनिटामध्ये आवर हँड किती मूव्ह होणार? 5 डिग्री. 20 मिनिटामध्ये किती मूव्ह होईल तो? तर 10 डिग्री मधनं मूव्ह होईल. हे लक्षात ठेवायचं. जेवढे मिनिट त्याच्या अर्धे डिग्रीतनं आवर हँड मूव्ह होत असतो. ओके. तर एक 2-3 एवढे ऑब्झर्वेशन आहेत. ही थोडीशी फिगर आहे, हे तुम्ही ड्रॉ करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता आपण काय करूयात? इथे काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत मित्रांनो, त्यांचा आपण थोडासा विचार करूयात. आता बघा, पहिला प्रॉब्लेम काय दिलेला आहे? 10 past 11, है ना. म्हणजेच 10 मिनिटं झालेले आहेत 11 वाजून. ओके नाही. इथे आपण टायमिंग लिहितो. इथे 10 past 11 म्हणजे 11 वाजून हे 10 मिनिट. याची फिगर काढायची सरळ पहिल्यांदा. 11 वाजून 10 मिनिटाची आपण फिगर काढूयात. हे पहिल्यासाठीचा आन्सर बघा. एक छोटस घड्याळ आपण काढूयात इथे. तर इथे असणार 12, इथे असेल 1, 2 आणि इथे असेल 3. इथे आपण घेऊयात 9, इथे 10 आणि 11. तर हा इथला सपोज सेंटर पॉइंट आहे. 11 वाजून 10 मिनिटे. तर मिनिट काटा 10 मिनिटासाठी आपल्याला कुठे ठेवावं लागेल? या 2 वर ठेवावं लागेल एक्झॅक्ट. राईट. हा झाला, इथे मी शॉर्ट मध्ये यम लिहितो, म्हणजे हा झाला मिनिट हँड. आता आवर हँड जो आहे तो मला सांगा, हा एक्झॅक्ट 11 वर असेल का? नाही ना, थोडासा पुढे असेल. कारण 11 वाजून 10 मिनिटे झाले. एक्झॅक्ट 11ला आवर हँड 11 वर असेल इथे, परंतु थोडेसे मिनिट झाल्यामुळे थोडासा तो मूव्ह होईल पुढे. 11च्या जस्ट पुढे असेल तो. इथे हा आहे. ओके. चल, मग आता सध्या ढोबळमानाने काय दिसतंय की हा आवर हँड जो आहे तो 11 वर आहे आणि मिनिट हँड आहे 2 वरती. मग आता 11 पासून 2 पर्यंत किती नंबर्स आहेत? 1, इथला 2 आणि इथला 1, 3. एकूण 3 नंबर्स आहेत त्याच्यामध्ये. मग एका नंबर मध्ये असतो अँगल 30 डिग्रीचा. 3 नंबर मध्ये साहजिक आहे 90 डिग्री होणार. ते सध्या नोट करूयात. पहिल्यांदा हिअर आवर हँड is at 11 and minute hand is at 2. Therefore angle between them is. तर या दोन्ही मधला अँगल किती असेल? तर एका नंबर मध्ये 30 डिग्री आहे. यांच्यामध्ये किती नंबर्स आहेत? 3 नंबर्स आहेत, है ना. 11 पासून 2 पर्यंत 1, 2 आणि हा 3.
तर त्यांच्यामधला अँगल होणार सरळ सरळ एक ढोबळ मानाने पाहायला गेलं तर आपल्याला तिथे 90 डिग्री दिसणार आहे. परंतु थोडस बारकाईने जर आपण ऑब्झर्व केलं तर हा जो आवर हँड आहे मित्रांनो तो एक्झॅक्ट 11 वर असणार नाही. कारण 10 मिनिटामध्ये हा आवर हँड 11च्या थोडासा पुढे गेलेला असेल. म्हणजे हा जो अँगल आहे तो 90 ला थोडासा नक्कीच कमी असेल. किती कमी असेल? हा 10 मिनिटामध्ये आवर हँड किती मूव्ह होईल त्याचं रिलेशन आपण शोधून ठेवलंय. काय शोधलंय बघा, 1 मिनिटामध्ये अर्धा डिग्री, तसं 10 मिनिटामध्ये 5 डिग्री तो मूव्ह होईल है ना. बट इन 10 मिनिट्स our hand will move through 5 degree. Therefore angle between our hand and minute hand at 11:10 is. तर अगोदर आपण कॅल्क्युलेट केलेला ढोबळमानाने तो होता 90 डिग्री. परंतु आवर हँड एक्झॅक्ट 11 वर असणार नाही, थोडासा पुढे गेलेला असेल तो 10 मिनिटामध्ये. तर 10 मिनिटामध्ये किती पुढे गेलेला असेल? 5 डिग्री. तर टोटल 90 मधून आपल्याला काय करावं लागेल? अँगल कमी झाला म्हणून आपण 90 मधून हा 5 आपल्याला वजा करावा लागेल. तर 90 डिग्री मायनस 5 डिग्री इक्वल टू 85 डिग्री. हा झाला आपला फर्स्ट प्रॉब्लेम. सेकंड मध्ये काय दिले बघूयात. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे? 7:20 म्हणजे 7:20. चला 7:20 इथं फिगर काढूयात आपण. तर हा 6 असेल, इथं असेल 7, राईट. हा सेंटर घेऊयात, इथे 3 आणि इथे 4. तर मिनिट हँड इथे एक्झॅक्ट 4 वर असेल आणि आवर हँड कुठं असणार? तर आवर हँड हा 7 वर थोडासा राहणार एक्झॅक्ट. तो 7च्या थोडासा पुढे असेल कारण 20 मिनिटामध्ये तो 7 पासून पुढे मूव्ह होईल. ओके, मग आता इथला अँगल परत आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिल्यांदा एक ढोबळ मानाने किती होतं बघूयात. मिनिट हँड आहे 4 वर समजू आणि आवर हँड 7 वर नाही येतो, पण आपण सध्या 7 वर समजू. मग इथे या दोघांच्या मध्ये किती नंबर्स यायला लागलेत? 1, 2 आणि 3. परत 3 नंबर्स आहेत है ना. हिअर अँगल बिटवीन आवर हँड किती वरती आहे? 7 वरती. अँड मिनिट हँड हा किती वरती आहे? 4 वरती. हिअर अँगल बिटवीन आवर हँड जो 7 वर आहे अँड मिनिट हँड जो की 4 वर आहे इज किती असणार? 30 डिग्री इंटू 3 90 डिग्री होणार. बट परंतु है ना इथे 12 समजा. तर मिनिट हँड ह्या 20 मिनिटामध्ये है ना, मिनिट हँड इथे आहे 20 मिनिटं झालेले आहेत. 7:20 झाले. मग 7च्या पुढे तो 20 मिनिटामध्ये किती जाईल? तर आपल्याला रिलेशन माहिती आहे की बाबा जेवढे मिनिट आहेत त्याच्या अर्ध्या टाइम्स तेवढे डिग्री मध्ये तो मिनिट हँड मूव्ह होत असतो. म्हणजे 20 मिनिटामध्ये मित्रांनो विचार केला तर तो 10 डिग्री हा आवर हँड पुढे गेलेला असेल. बट इन 20 मिनिट्स आवर हँड विल मूव्ह हाऊ मच? 10 डिग्री. 10 डिग्रीने तो मूव्ह होणार. मग आपला अँगल काय होईल बघा. हा 30, हा परत 30, 60, इथला 30, 90 आणि हा थोडासा पुढे गेला म्हणजे किती गेलाय तो 10 डिग्रीने पुढे गेले. मग आपला एक्झॅक्ट अँगल किती होईल? 90 आणि हा 10 म्हणजे 100 डिग्रीचा अँगल होईल. देअरफॉर अँगल ऍट 7:20 इज 90 डिग्री प्लस 10 डिग्री इक्वल टू 100 डिग्री. राईट. ओके, नेक्स्ट तिसरा प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. 35 past 1 म्हणजे काय हो? 35 पास झाले ना, म्हणजे 35 मिनिट पास झालेले. किती वाजून? 1 वाजून. तर 1:35 ला मिनिट हँड आणि आवर हँड मध्ये होणारा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिल्यांदा याची आपण फिगर काढूयात.
हा आपला घड्याळ, इथे आहेत 12, इथे आहे 1 2 3 आणि इथे घेऊयात 6 आणि इथे असेल 7. हा सेंटर. चला 35 मिनिटे कुठे होणार, मिनिट हँड मग इथे येणार, ह्या 7 वरती असेल. किती वाजून, 1 वाजून, है ना. तर 1 वाजून 35 मिनिटे, है ना. 1च्या नंतर जेव्हा 35 मिनिटं होतील तेव्हा हा तास काटा काही 1 वर असणार नाही, है ना. 1च्या पुढे येईल तो, अगदी निम्म्याच्या थोडं पुढे जाईल. हा 30 मिनिटं झाले तर करेक्ट तो 1 आणि 2च्या मध्ये असेल. आपण थोडस इथे घेऊया, निम्म्यापेक्षा थोडासा पुढे. हा तास काटा, हा आहे आवर हँड, हा आहे मिनिट हँड, राईट. तर हा इथे बनणारा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचं मित्रांनो. तर आपण असं समजूयात की हा आवर हँड 1 वर आहे असं समजू, है ना. 1 वाजून 35 मिनिटे हा 1 वर आहे समजू. मिनिट हँड 7 वरती असं समजून आपण याच्यामध्ये किती नंबर्स आहेत मोजूयात. 1 2 3 4 5 आणि 6. परत एकदा मोजतो मी. 1 पासून 7 पर्यंत किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 6, 6 नंबर्स आहेत. तर अँगल किती होईल, 6 गुणिले 30 डिग्री, है ना. प्रत्येक 2 नंबर मध्ये 30 डिग्रीचा अँगल बनतो. हा मग पहिला मुद्दा आपण लक्षात घेतलाय. तर इथे हा होईल अँगल इथे सध्या 180 डिग्रीचा. मात्र हा आवर हँड काही कम्प्लीट 1 वर नाही, 1 पासून तो थोडासा पुढे मूव्ह झालेला आहे. किती मूव्ह झाला, तर हा जो मिनिट हँड आहे हा पूर्ण 35 मिनिटे, 1च्या नंतर तो किती मिनिट आलेला आहे, 35 मिनिट आले. तर 35 मिनिटामध्ये, है ना, 35 मिनिट मध्ये आवर हँड किती मूव्ह होईल, 35च्या अर्ध म्हणजे 17.5 डिग्रीतनं मूव्ह होईल. मग आपल्याला काय करावं लागेल, या 180 मधून हा 17.5 आपल्याला मायनस करावं लागेल. हे 17.5 एवढं मायनस करूयात. इथे राहील 5 8 म्हणजे 2, इथे 6, राईट. तर इथे जो अँगल बनेल मित्रांनो, तर हा असेल 162.5 डिग्रीचा अँगल बनेल, राईट. इथं मी फक्त एक्सप्लेन केले पूर्ण प्रॉब्लेम कसं लिहायचं हे पहिल्या 2 प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. तिथलं पाहून तुम्ही ते कंटिन्यू करा. हा आपण प्रॉब्लेम डिस्कस केलाय 3ऱ्या क्रमांकाचा. ओके, आपण आता 4था प्रॉब्लेम डिस्कस करू. 5:45 है ना, म्हणजे 6 वाजायला आणखीन 15 मिनिटं शिल्लक आहेत. 5:45 म्हणजे 5:45, राईट. तर या 5:45 ची आपण फिगर काढूयात. इथे 12, इथे 3 9, इथे घेऊयात 6, इथे 5:45. 45 मिनिटं झालीत म्हणजे हा मिनिट हँड बरोबर या 9 वर असेल आणि हा आवर हँड जो असेल तो कुठे असेल, तर आणखीन 15 मिनिटानंतर मग करेक्ट 6 वाजणार. म्हणजे हा 6ला आणखीन थोडासा कमी असेल शिल्लक. हा तास काटा हा इथे काढतो मी, हा आवर हँड आणि हा मिनिट हँड. तर साहजिक आहे इथे 6 आणि 9 मध्ये 3 नंबर्स आहेत मित्रांनो, 7 8 आणि हा 9. तर इथे अँगल कितीचा बनेल, सरळ 90 तर इथे दिसतोय. परंतु आवर हँड आणखीन 6 वर यायचं आहे की नाही, आणखीन येणं शिल्लक आहे. तर आणखी 15 मिनिटानंतर काय होणार, तो 6 वर येईल, है ना. तर 15 मिनिटाचा अँगल शिल्लक राहिलाय तिथे. तर बघा 15 मिनिटामध्ये किती अँगल बनवेल हा, तर हा बनवेल 7.5 डिग्रीचा अँगल बनवेल. तर 6 7 8 बघा, 6 ते 7 30 डिग्री, इथे 30 डिग्री, इथे 30 डिग्री, टोटल 30 डिग्री गुणिले 3 म्हणजे झाले 90 डिग्री. आणि हा प्लस 7.5 आपल्याला ऍड करावा लागेल, है ना, 7.5 डिग्री. तर हा होईल 97.5 डिग्रीचा अँगल इथला या ठिकाणचा, राईट. ओके, आणखी 2 प्रॉब्लेम डिस्कस करायचे. हा 5वा आणि हा 6वा. 5व्या मध्ये काय दिलेलं आहे टायमिंग बघा, 2 वाजून 20 मिनिटे. फिगर कोड्यात हा 12 1 2, इथे 3, इथे घेऊया 4, असेल 6. तर अँगल बघा
20 मिनिटाला हा मिनिट हँड बरोबर 4 वर असेल, हा एम लिहूयात. त्यानंतर 2 वाजून 20 मिनिटे म्हणजे 2च्या पुढे गेलेला असेल हा तास काटा आवर हँड. हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. किती असणार? आपण याला 2 वरती समजूयात. आवर हँड 2 वर आहे समजू आणि मिनिट हँड तर 4 वरच आहे. तर इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे नाही. टोटल इथे बनेल हा 60 डिग्री बनेल. तर 30 इंटू 2 म्हणजे हे झालं 60 डिग्री. मात्र काय होणार, हा जो आवर हँड आहे तो 2 पासून पुढे येईल. 20 मिनिटांमध्ये किती पुढे येईल? 20 मिनिटांमध्ये हा 10 डिग्री पुढे येईल, है ना. 20 मिनिट मध्ये आवर हँड मूव्ह होईल किती डिग्री मधनं? 10 डिग्री मधून, राईट आहे. तर आपला जो अँगल आहे तो 30 आणि 30 60 च्या ऐवजी आता 10 डिग्रीने कमी होणार आहे ना. देअरफॉर अँगल ऍट 220 इक्वल टू 60 डिग्री मायनस 10 डिग्री म्हणजेच हा असेल 50 डिग्रीचा. ओके, शेवटचा प्रश्न आहे हा 6वा. 10 वाजून 10 मिनिटाला, है ना. जनरली दुकानामधल्या बंद घड्याळीमध्ये जो टायमिंग असतो तो 10 वाजून 10 मिनिटाचा असतो. तर सहज तुम्हाला विचारू शकतील की बाबा बंद घड्याळीमध्ये टायमिंग किती असतो जनरली, तर तो असतो 10 वाजून 10 मिनिटे. मग त्यातला अँगल किती असं सहज विचारू शकेल आपल्याला कोणी. तर ते आपण जस्ट आता कॅल्क्युलेट करूयात. तर ही फिगर घेऊ आपण. इथे हा सेंटर आहे, इथे 9 आहे, इथे 3 असणार, इथे आहे 12, 1, 2, राईट. त्याच्यानंतर इथे 10, हा आहे 11. बघा, 10 वाजून 10 मिनिटांमध्ये मिनिट काटा हा 2 वर असेल इथे आणि तास काटा 10 वर राहणार नाही, 10च्या थोडा पुढे असेल, है की नाही. कारण 10 मिनिटांमध्ये 10 पासून थोडस मूव्ह होईल ना पुढे. तो मी इथे दाखवतो. हा आहे आवर हँड आणि हा आहे मिनिट हँड. हा अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तर पहिल्यांदा आपण असं समजूयात की हा आवर हँड 10 वरच आहे आणि मिनिट हँड तर 2 वर आहे. मग टोटल याच्यात नंबर्स किती बसलेत बघा. 1, 2, 3, 4. 4 नंबर बसायला लागलेत म्हणजे 4 गुणिले 30 डिग्री. तर हे झाले 120 डिग्री, है ना. हा अँगल झाला 120 डिग्रीचा. मात्र आवर हँड काही 10 वर आहे का एक्झॅक्ट? 10 पासून थोडासा पुढे. किती पुढे आहे? तर 10 मिनिटांमध्ये हा किती पुढे गेला असेल आवर हँड? हा जो आवर हँड आहे 10 पासून थोडासा पुढे गेला असेल किती? तर आपल्याला माहिती आहे समजा किंवा जेवढे मिनिट असतात त्याच्या अर्धे डिग्रीनं आवर हँड पुढे मूव्ह होत असतो. तर 10 मिनिटांमध्ये हा जो आहे आवर हँड तो 5 डिग्री मधून मूव्ह होईल, है ना. तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या 120 मधून 5 डिग्री वजा केले तर 115 डिग्रीचा आपल्याला अँगल इथे मिळेल, है ना. सो देअरफॉर अँगल ऍट 10:10 इज 115 डिग्री, राईट आहे. तर या टाईपचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला देतो, लिहून घ्या आणि मग घरी करा. हा 2 प्रॉब्लेम्स नोट करून घ्या होमवर्कसाठी. पहिला आहे 6:15, है ना. याची फिगर काढायची आणि अँगल डिटरमाइन करायचा. अँगल येतो 97.5 डिग्री. याला आपण असंही लिहू शकतो मित्रांनो. हा 0.5 डिग्री म्हणजे अर्धा डिग्री म्हणजे 30 मिनिट्स होतात. त्याला आपण असं लिहू शकतो 97 डिग्री आणि 30 मिनिट. ओके. दुसरा प्रॉब्लेम आहे 11:45. ह्याची फिगर काढायचं, अँगल डिटरमाइन करायचा आणि त्याला आपण या पहिल्या 2 प्रॉब्लेम जसं डिटेलमध्ये लिहिले तसं व्यवस्थित त्याचा आन्सर लिहून काढा. तर ह्या दुसऱ्याचा आन्सर आहे ते 82.5 डिग्री, ज्याला आपण काय लिहू शकतो 82 डिग्री, 82 डिग्री आणि 30 मिनिट्स असं लिहिले तरी चालतंय. ओके. तर मित्रांनो इथे आपली एक्झरसाइज 1.1 कम्प्लीट झालेली आहे. साधारण आपला अर्धा चॅप्टर संपलाय. पुढच्या व्हिडिओपासून आपण राहिलेला अर्धा चॅप्टरचे आपण स्टार्ट करूयात. ओके, थँक्यू.